काल लग्न करून आम्ही आलो माहेरी. तर आज मी एक मस्त अशी स्वीट डिश बनवणार आहे माझ्या आवडीची. तुमच्या पण नक्कीच असेल. तर आवडीचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आवडीचे आहे की नाही ते. तर मी पुढे सांगते की काय बनवणार आहे. तसं तर तुम्हाला समजलंच असेल की इथं दूध आटवतीये. दूध आटवतीये म्हणल्यानंतर गुलाबजामुन बनणार आहे. तर हो, गुलाबजामुन बनवणार आहे मम्मी आणि मी इथं दूध आटवणार आहे फक्त. संध्याकाळी दूध आटवत होते आणि उद्या सकाळी मग गुलाबजामुन बनवणार आहे. तर बघा इथं मस्त असं 5 ते 6 लिटर दूध होतं आणि त्याचा खवा एक 1-1.5 किलो असा खवा झालेला आहे. मस्त असा आटवून दूध पाहू शकता आणि ते पण चुलीवरती आटवलेलं आहे. मी काही दिवाळीमध्ये आले नव्हते त्याच्यामुळं मम्मीचं चालू होतं की आता दिवाळीमध्येच दिवाळी खाण्यात आणि करण्यात मजा असते. असो, खवा घेतली आणि त्याच्यामध्ये 1 वाटी असं मैदा मिक्स केलेला आहे आणि ती मळायला घेतलेली. मस्त असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि इकडे बघा 1 ते 1.5 किलो खव्याला 1 ते 1.5 किलो असं साखर घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर पाणी असं घेतलेली आहे पाक करण्यासाठी. आणि इकडे पाक करायला लागले आणि सतत त्याला ढवळत राहायला पाहिजे जे साखर आणि पाणी आहे त्याला, नाहीतर साखर खाली तळाला जाऊन चिटकते. आणि मळून घेतलेली आहे. गुलाबजामुन तयार झालेले आहेत गोल गोल करून आणि इकडे तेल ठेवलेली आहे आणि इकडे पाक तयार झालेला आहे आपला. आणि ह्या दोघीजण गुलाबजामुन करतात. मम्मी इकडे तळतीये आणि पिंकू गोल असं करून देतीये गुलाबजामुन. तर मस्त असे गुलाबजामुन झालेले आहेत आणि मुलं पण एन्जॉय करायला लागलेत. आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही.